MS17 रायडर यूट्यूब चॅनलवर तुमचं नवीन व्हिडिओमध्ये सरस स्वागत आहे. हर हर महादेव, जय श्रीराम भावनो बहिणींनो. तर सध्या मी आलेलो आता संत जनार्दन स्वामी आश्रममध्ये. पाठीमागं बघू शकता माझी सायकल आहे, समोर मंदिर आहे. आता सध्या श्रावण महिना चालू होणार आहे ना पुढचा, त्यामुळं मंडपचं जे काम चालू आहे बघू शकता पूर्णपणे. तर आता मी जातो, दर्शन घेतो, कारण की आजची ब्लॉगची सुरुवात इथूनच करावं लागेल. मी जनार्दन स्वामी आश्रम मंदिरात आलो आहे, दर्शन करत होतो, व्हिडिओ चालू होता. जेवढे कर्मचारी ना पूर्णपणे मी कधी पण येतो, पण अजूनपर्यंत मला एक पण जण बोलला नाही. सगळ्यांना माहिती, सगळेजण व्हिडिओ बघता, पण त्यांना पण समजेल, त्यांच्यापर्यंत जर माझा व्हिडिओ पोहोचला ना त्यांना पण समजेल का असं जे बोलले होते. तर काही विषय नाही, मी बोललो त्यांना असं आहे. जे गुरुजी होते ते पण बोलले होते की मी तुमचे व्हिडिओ बघितले, पण काही विषय नाही, त्यांना समजून माझा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचला. तर नमस्कार भाऊ. तर सध्या मी जनार्दन स्वामी आश्रम इथं कोपरगावमध्ये आहे. आत्ताच मी मॅनेजरांकडे गेलो होतो परमिशन काढण्यासाठी. तर तुम्ही कधी आले जनार्दन स्वामी आश्रममध्ये तर मंदिरात फोटो काढायला अलाउड नाही, व्हिडिओ काढायला अलाउड नाही. तुम्ही मंदिराच्या बाहेर काही पण करू शकता, फक्त मंदिरामध्ये फोटोशूट व व्हिडिओ काढण्यास मनाई आहे. हे म्हणजे सगळ्या मंदिरात येते, पण मी तुम्हाला सांगून दिलं आहे, कारण की जेव्हा चालू होईल तेव्हा मी तुम्हाला नक्की सांगून देईन जनार्दन स्वामी आश्रममध्ये फोटो काढण्यास ते अवलंबून आहे. पण आत्ता सध्या जे ना पहिल्यापासूनच सिस्टीम आहे की मंदिरात फोटो काढणं हे ते अलाउड नाही आहे. तर मी स्वतः जाऊन मॅनेजरांशी विचारलं, पण जाऊन द्या, काही विषय नाही, मी प्रत्येक मंदिरात जातो, पण मला VIP गेटनी सगळ्या ठिकाणी असतं. या ठिकाणी जर काही वाटलं तर मी नक्की तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगत राहील, काही विषय नाही. तर चला जाऊया, आता दर्शनाला जातो. परमिशन भेटते त्यामुळे मी दाखवून देत असतो तुम्हाला, कारण की मी पहिल्यांदाच म्हणजे मी पहिल्यापासून येतो, पण तुम्हाला सांगतोय बा असं की भेटत नाही म्हणून परमिशन. हर हर महादेव. कारण की पहिल्यापासून जर परमिशन भेटली असती तर मी तुम्हाला सगळं काही दाखवून दिलं असतं, पण परमिशन ही भेटत नाही. पहिली गोष्ट, परमिशन ही काढावं लागते प्रत्येक ठिकाणी. तर मी ब्लॉगर असल्यामुळे मला काहीच अडचण येत नाही. मी त्यांना एवढं बी बोललो की काही विषय नाही, पण जाऊन द्या, जेवढं होता येईल तेवढं मी तुम्हाला दाखवून देत असतो. बघू शकता देवीचं मंदिर आहे. या ठिकाणी ज्या ठिकाणी कॅमेरा असतो त्या ठिकाणी आपल्याला अलोडिंग नसती, पण काय जेवढं करता येईल तेवढं आपण करतोय, जेवढं दाखवता येईल तेवढं पूर्णपणे. याच ठिकाणी म्हणजे गार हवेमध्ये कुठं बसतो आपण, याच ठिकाणी बसत असतो लोक सगळेजण. आत्ता पण बसलेले बघू शकता. आता मी जातो पुढच्या याला, लवकरात लवकर निघतो. तसं डायरेक्ट मी महाराजांकडे जाणार आहे, आपले रमेशगिरी महाराज, त्यांच्यापर्यंत हा फक्त व्हिडिओ पोहोचला पाहिजे माझं, एवढंच सांगतो. समोर बघू शकता फरजी पूल आहे आपला, इकडं बघू शकता नामणी गोदावरी नदीचं, आणि इकडं बघू शकता रयतेश्वर मारुती मंदिर आहे. तर चला आपण जाऊ आता दर्शनाला, दर्शन करून घेतो. हर हर महादेव. समोर महादेवाची पिंड आहे, समोर मारुती मंदिर आहे, बघू शकता. तुम्ही पण माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन करून घ्या, कारण की समोर बघू शकता ह्या पण मंदिराला कॅमेरा आहे. पण कसं आहे, मी गावातला असल्यामुळे मला प्रत्येक ठिकाणी अलोडिंग आहे त्यामुळे. तर चला, मी दर्शन घेतलं आहे, तुम्ही पण व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घेऊन टाका. हे मंदिर परिसर पूर्णपणे बघू शकता, आणि मंदिराचं उघडीचं टायमिंग पण दिलेलं आहे, सकाळी 6 ते 10, सायंकाळी 5 ते 8 वाजेपर्यंत मंदिर उघडं असतं. टायमिंग आहे समोरच या ठिकाणी. तुम्ही कधी आले नक्की, तर समोर माझी सायकल लागलेली, तुम्ही आले कधी तर नक्की दर्शनाला या तुम्ही. आपल्या कोपरगाव तालुक्यामध्ये भरपूर म्हणजे असे काही प्राचीन मंदिर आहे की जे जास्त अजून कोणाला माहिती नाही. भरपूर जुन्या काळातले आणि प्राचीन काळातले मंदिर आहे, जसं की इकडं शुक्लेश्वर झालं, समोर आपलं साईबाबा कॉर्नर झालं, इकडे जनार्दन स्वामी आश्रम, तिकडं पण जाऊन आलेलो आहे मी. आता जेवढे प्राचीन काळातले मंदिर आहे मी तेवढे सगळे दाखवून देतोय, कारण की जास्त जे बाहेरून लोक येतात त्यांना जास्त माहिती नसतं. तर आपण प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रत्येक मंदिर असं दाखवून. सध्या आलेलो आहे श्री दत्त कुशन हाऊस या ठिकाणी. आपला टेंट उघडून लावलेला आहे, कारण की मी 2 ते 3 ठिकाणी गेलो, पण प्रयत्न कोणत्याच ठिकाणी असं सक्सेस झालं नाही की काम करून देईल म्हणून. इकडं दुसरे कुशनवालेकडे गेलो, ते म्हणे माझ्याकडे होणार नाही. टेलरकडे गेलो होतो, ते बोलले माझ्याकडून होणार नाही. पण होणार कोणाकडून म्हटलं, मग डायरेक्ट आपण आलो श्री दत्त कुशन हाऊसमध्ये. तर चला बघू, आता प्रयत्न करणार आहे थोडेफार. ते झालं तर 100% मला तर वाटतं होईलच यांच्याकडून.
कारण की प्रयत्न कोणी करत नाही, पण फायनली मी ते दाखवतोय. तर हाच आपला टेंट लावून ठेवलेला आहे, कारण की मला पहिलेच ते हे करायचं होतं. चला भाऊ, सध्या श्री दत्त कुशन हाऊसमध्येच आहे. अजून माझं काम एकदम कंप्लीट झालेलं आहे. आणि तुम्ही जर कधी कोपर आणि ते पोस्टरची म्हणजे आपण ते बनवलेले त्यासाठी त्यांनी साईज बीज घेऊन टाकली आहे. आणि आता तयारी प्रयत्न केल्याशिवाय तर काही होणार नाही, तर प्रयत्न करता येते. कारण की मी प्रत्येक ठिकाणी गेलो पण कोणी सगळ्यांनी नाकार दिला. पण आता बघू काय होतं काय नाही. एकदा प्रयत्न केल्यानंतर काय आहे, एक काम जर कंप्लीट झाल्यानंतर मला काय विषय वाटणार नाही, मग लगेच दुसरे काम आहे आपले. तर मग काय वाटतं तुम्हाला नक्की मला सांगत जा श्री दत्त कुशन हाऊस. कारण की इथं भरपूर काही गाड्यांचे कुशन, कोणती पण गाडी असून ते छोटी मोठी सगळे काही कुशन ह्या ठिकाणी तुम्हाला तयार करून भेटतील. आणि तसं जर सांगायला गेलं तर भरपूर काही आहे कुशनवाले, पण ज्या ठिकाणी आपले संबंध असताना त्या ठिकाणी. आणि मी आल्या त्यांनी मला डायरेक्ट अट्रॅक्ट केलं की भाऊ आम्ही तुमचे व्हिडिओ पहिल्यापासून बघतो. कारण की मला पण माहिती नव्हतं बघत असतील, पण असं कुठंच नाही की प्रत्येकजण माझे व्हिडिओ बघता. भाऊ तुम्हाला काय वाटलं बा जे की मी आल्या तुम्ही मला अट्रॅक्ट केलं बा आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो म्हणून? आता मी बऱ्याच दिवसापासून तुमचे व्हिडिओ बघतो, तर तुम्ही बऱ्याच लांब लांब गेलेले केदारनाथ वगैरे. मग मला पण असं वाटलं का तुम्हाला नाही म्हणण्यामध्ये काही अर्थ नाही, त्याच्यामुळं आपण प्रयत्न केला आणि ते झालंय आपल्याकडून कंप्लीट. तर भाऊंनी प्रयत्न केला आणि ते प्रयत्नाला फळ म्हणजे एकदम सक्सेस करून दिलं त्यांनी. कारण की 5 ते 6 दुकानावर गेलो पण एकाने सुद्धा नकार दिला. ते बोलले आमच्याकडून होणार नाही. ते दुसऱ्याकडे गेलो होतो आणि माझ्याकडे सामान नाही. मग मी विचार केला आता कुठंतरी बघावं लागेल, कारण की आपले पुढचे जे काम आहे, एक जरा काम कंप्लीट झालं तर मला दुसरं काम लगेच करता येतं. कारण की जसं जसं काम कंप्लीट होईल लवकरात लवकर तसं तसं मला लवकरात म्हणजे यात्रेला निघता येईल. तर चला डागा भाऊ किरणवाले, तर यांच्या दुकानात आलो कधी म्हणजे हे पण भरपूर दिवसापासून व्हिडिओ बघता. आणि किशोर भाऊ भाबड कासली पाटावर ते मंदिराचं काम चालू होतं. 2 वर्षापूर्वी गेलो होतो मी आणि अचानक म्हणजे माझं लक्ष पण नव्हतं. त्यांनी आपल्या सोबत म्हणजे 2 वर्षापूर्वी फोटो काढलेला आहे. जेव्हा माझं पहिलंच मी अयोध्या टॅटिंग केली होती, म्हणजे अयोध्या राम मंदिर दर्शनासाठी गेलो होतो. 20 मे 2024 रोजी गेलो होतो. त्यानंतर आल्यानंतर त्यांनी आपला छोटासा सत्कार केला होता आणि त्यानंतर ते मला आत्ता भेटले. म्हणजे माझं लक्ष पण नव्हतं, त्यांनी अचानक आले आणि भेटले आणि मला पण खूप छान वाटलं. कारण की असे म्हणजे फॅन फॉलोअर्स तर मी बोलत नाही. आणि आपण मित्र कंपनी अशी कमवलेलं आहे की ती वयस्कर म्हणजे माझ्या वडिलांच्या वयातले सुद्धा माणसं माझे व्हिडिओ बघता. मला एक आनंद पण होतो आणि त्यांना जर बोलायचं असेल काही तर ते 2 शब्द बोलतील. आपल्या गावचा माणूस एवढा लांब लांब जाऊन आणि सायकल दौरा करून इतका आनंद होतो. तर सध्या मी आता दिवसभराचा ब्लॉग तर तो केला आहे, पण आता सध्या मी आलो होतो आपल्या अण्णाभाऊ साठेपुत्याजवळ बारकादेवी या ठिकाणी आईस्क्रीम खातो म्हणलं. कारण की पुढे गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं म्हणलं आता चहा तर काय भेटला नाही मला, पण आता म्हणलं काहीतरी थंड घेऊ आणि मग पुढं जाऊ. कुछ मिलना चाय का हमारे लिए तो भी हाँ, क्योंकि आगे चहा पिना है. तर चला कुल्फी खातो. आणि हे तर आपल्या जवळचेच आहे, कारण की एवढं काय विषय नाही. सध्या दुपारी फक्त पोहे बनवले होते, म्हणलं आता जाऊ आणि समोसे घ्यायला आलो होतो. म्हणलं तर समोसे घेऊ, पुढे समोर काय असेल तुम्हाला समजूनच जाईन. आता मस्त जेवण नाश्ता करूया. सकाळपासून माझे जे कामं चालू होते ते पूर्णपणे केले, सगळे काम सक्सेस झालेले आहे. आणि आत्ताशी घरी आलेलो आहे मी, कारण की खूप काही जाम झालो होतो त्यामुळे. आणि सकाळपासून म्हणजे जेवण पण नव्हतं केलं दुपारी, तर आत्ताशी घरी आलो आहे. आणि पूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे. नवीन असाल तर चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो मला नक्की कमेंट करून सांगा, आणि कुठून बोलता हे पण कमेंट करून सांगा. मला पण समजेल का माझे व्हिडिओ कोणत्या गावापर्यंत पोहोचता. हर हर महादेव, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत.